नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज म्हणजे 24 ते 30 मार्च पर्यंत आपल्याला पाऊस राहणार का आणि पाऊस किती दिवस राहणार आहे, पाऊस आता पुन्हा येणार आहे का, सर्व काही प्रश्न जे शेतकऱ्यांचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, आपण बघितलं असेल पावसामुळे जास्त ठिकाणी आपल्याला नुकसान झालेले दिसले आहे. पण गारपिटीमुळे जास्त काही ठिकाणी पाऊस पण आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण काही उपयुक्त प्रॉडक्ट आपल्याला टॅग केलेले आहे. म्हणजे काय, रेनकोट असेल, सेफ्टी शूज असतील, गॉगल असेल, हेल्मेट असेल, यासारखे प्रॉडक्ट आपण टॅग केलेले आहेत. ते जर तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की ऑनलाईन खरेदी करू शकता. चला तर आपण आता व्हिडिओकडे वळूयात. येत्या काही दिवसात आपण बघितलं असेल पावसानं हजेरी लावलेली दिसली आहे. पण काही ठिकाणी वादळ तर काही ठिकाणी आपल्याला गारपीट पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी तापमान आपल्याला आता चांगल्या प्रमाणात दिसून आलेलं आहे. पण आपल्याला आता 23 ते 30 या दरम्यान आपल्याला काही ठिकाणी पाऊस पडेल. पण असा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण आता 23 ते 30 पर्यंत आपल्याला शेतीचे नियोजन करा. आपल्या गहू, हरभरा असेल किंवा इत्यादी पीक असेल तर तुम्हाला लवकरात लवकर काढणे करून घ्या. त्यामध्ये आपल्याला खळं असेल तर खळं करून घ्या आणि आपले धान्य योग्य ठिकाणी आपल्या योग्य पद्धतीनं नुकसान होणार नाही अशा ठिकाणी ठेवा. तर या ठिकाणी बघितलं असेल आपण आता उन्हाचे चटके आपल्याला जाणवायला लागलेले आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी आपल्याला अवकाळी पावसाचा आता फेरा संपलेला आहे. या ठिकाणी आपण बघितलं असेल कमाल तापमान आपण बघितलंय 38 अंश सेल्सिअस इतके मुंबईमध्ये आपल्याला तापमान पाहायला मिळालेलं आहे. पण या ठिकाणी 25 एप्रिल नंतर पुणे, सोलापूर काही भागामध्ये आपल्याला दमट हवामान पाहायला मिळणार आहे. पण काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पण आपल्याला दिली जात आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान बघितलं आपण 36 ते 35 वर आपल्याला नोंदवलं आहे. तर त्या ठिकाणी आपण उन्हाचे चटके आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. 1 एप्रिल पासून आपण पुन्हा एकदा पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजे 1 ते 5 या ते 5 ते 6 दिवसात भरपूर काही पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. त्यामुळे आपण शेतीचे कामे असतील तर शेतीचे कामे लवकरात लवकर करून घ्या. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे. तर आपण आपल्या सुरक्षेसाठी आपण यामध्ये काही प्रॉडक्ट टॅग केलेले आहे. म्हणजे हेल्मेट असतील, रेनकोट असतील, गॉगल असतील आणि सेफ्टी शूज असतील. तर आपल्या सुरक्षेसाठी आपण हे प्रॉडक्ट खरेदी करून आपण आपली सुरक्षा करा. तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.